अर्ली ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये किंवा सुरुवातीच्या गुडघेदुखीमध्ये आपण गुडघ्याचं ऑपरेशन पोस्टपोन कसं करू शकतो किंवा काही वर्ष आपला नॅचरल गुडघा कसा वापरू शकतो, त्यासाठी कोणते उपचार अवेलेबल आहेत, याकडे आपण जर बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन्स येतात. इंजेक्शनचे वेगवेगळे प्रकार असतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की हायलोरोनिक ऍसिड इंजेक्शन जे कॉमनली वापरलं जातं. आता हे इंजेक्शन मेकॅनिकल प्रॉपर्टीजवरती काम करतं. जसं आपण वंगण टाकल्यानंतर दोन सरफेस मधलं घर्षण कमी होतं, त्याप्रमाणे हायलोरोनिक ऍसिड इंजेक्शन गुडघ्यामध्ये वंगणाचं काम करतं, जेणेकरून जो खडबडीत पोर्शन आहे त्यांचं एकामेकांवरचं घर्षण कमी होऊन गुडघ्यांचं दुखणं कमी होतं. दुसरं इंजेक्शन असतं ते PRP किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा इंजेक्शन. यामध्ये आपण पेशंटच्या शरीरातून रक्त घेतो, त्या रक्तातून काही सेल्स बाजूला करतो. या सेल्समध्ये अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स असतात, ग्रोथ फॅक्टर्स असतात. हे एजंट्स आणि ग्रोथ फॅक्टर्स आपण गुडघ्यामध्ये इंजेक्ट करतो, जेणेकरून गुडघ्यामध्ये जे इन्फ्लमेशन आहे, जी दाहकता आहे, ती दाहकता कमी होते आणि कार्टिलेज रिपेअर वर्क सुरू होतं. यापुढचं ॲडव्हान्स इंजेक्शन म्हणजे स्टेम 1 किंवा स्टेम सेल इंजेक्शन. यामध्ये आपण प्लुरिपोटंट सेल्स किंवा ज्या सेल्स कार्टिलेजमध्ये कन्वर्ट होऊ शकतात अशा प्रकारचे सेल्स जे लॅबोरेटरीमध्ये ग्रो केलेले आहेत, हे आपण मागवतो आणि गुडघ्यामध्ये ते इंजेक्शन दिलं जातं, जेणेकरून गुडघ्यामधलं जे कार्टिलेज खराब झालेलं आहे ते परत नव्याने बनायला सुरुवात होते. हे इंजेक्शनही आपण वापरू शकतो. पण लक्षात ठेवा, हे इंजेक्शन किंवा इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन हे सर्वांसाठी नाही. सुरुवातीच्या स्टेजमधला आजार यामध्येच ही इंजेक्शन्स काम करतात. इंजेक्शन्स बरोबर आपल्याला फिजिओथेरपी, वजन कमी करणे, व्यायाम करणे, आहारामध्ये मॉडिफिकेशन, या सर्व गोष्टी करणं गरजेचं असतं. तुम्हाला जर सुरुवातीचे गुडघेदुखी असेल, आमच्याकडे काही तुमच्या मनात शंका असतील तर नक्की विचारणा करा. आपण जर लवकर ट्रीटमेंट सुरुवात केली आणि जर व्यवस्थित फिजिओथेरपी आणि आहाराचं पालन केलं तर आपण गुडघेदुखी टाळू शकता. आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी काही वर्षांसाठी पोस्टपोन करू शकता. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा.